बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता। या घटनेने संपूर्ण देश हादरला होता। आता भारतीय विमान वाहतूक नियामकाने व्हीव्हीआयपी आणि निवडणूक उड्डाणांसाठी नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत। 27 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या आदेशाचा मुख्य उद्देश रॅली आणि व्हीआयपी दौऱ्यांदरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा घालणे हा आहे। या नियमांची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता कोणताही व्हीव्हीआयपी किंवा नेता विमान संचालनाबाबत पायलटवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू शकणार नाहीये। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। जारी करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार आता व्हीव्हीआयपी उड्डाणांची जबाबदारी फक्त अनुभवी पायलटांकडेच असेल। अनुभवाच्या निकषांना मोठ्या प्रमाणात कडक करण्यात आलं आहे। फिक्स विंगसाठी पायलटकडे किमान 3000 तासांचा एकूण उड्डाणाचा अनुभव असणं अनिवार्य आहे, तर हेलिकॉप्टरसाठी पायलटकडे किमान 2000 तासांचा एकूण उड्डाणांचा अनुभव असणं गरजेचं आहे। याशिवाय रात्री किंवा कमी दृश्यमानतेत उड्डाण करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट रेटिंग आणि संबंधित विमान प्रकारावर अलीकडील उड्डाणाचा अनुभव असणं बंधनकारक आहे। या नव्या आदेशात अंडरटेकिंग ही महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे। आता मान्यवर व्यक्तींना एक विशेष माहितीपत्र दिलं जाईल। ही एका प्रकारची लेखी संमती असेल, ज्यामध्ये ते पायलट, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर आणि फ्लाइट डिस्पॅचर यांच्या व्यावसायिक निर्णयांचा आदर करतील असं नमूद असेल। सूचनांनुसार कार्यक्रमात कोणताही बदल करायचा असल्यास थेट पायलटशी संपर्क साधण्याऐवजी ऑपरेटरच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधावा लागेल, जेणेकरून पायलटवर मानसिक दबाव येणार नाही। निवडणूक प्रचारादरम्यान वेळ वाचवण्यासाठी पायलटांवर लवकर उड्डाण करण्याचा किंवा खराब हवामानात धोका पत्करण्याचा दबाव टाकला जातो। मात्र नवीन नियम स्पष्ट करतात की उड्डाण सुरू ठेवणे, वळवणे किंवा रद्द करणे याचा अंतिम निर्णय फक्त पायलटच घेईल। कोणत्याही तांत्रिक बिघाडाच्या परिस्थितीत झिरो टॉलरन्स धोरण लागू असेल। जर कोणताही व्हीव्हीआयपी किंवा त्यांचा सहाय्यक पायलटच्या कामात हस्तक्षेप करतो तर त्याला गंभीर सुरक्षा उल्लंघन मानले जाईल। सुरक्षेसाठी इतर महत्त्वाचे नियम देखील जाहीर करण्यात आलेत। ट्विन इंजिन प्राधान्य म्हणजेच व्हीआयपी प्रवासासाठी आता मुख्यतः 2 इंजिन असलेल्या विमानांचा वापर केला जाईल। हाय रिस्क श्रेणी निवडणूक उड्डाणांना हाय रिस्क श्रेणीत ठेवण्यात आलं असून प्रत्येक उड्डाणापूर्वी जोखीम मूल्यांकन अनिवार्य असेल। अलीकडे अजित पवार यांच्या विमान अपघातासारख्या घटनांनंतर व्हीव्हीआयपी उड्डाणांसाठी कडक नियमांची मागणी वाढली होती। कडक कारवाई नियमांचं उल्लंघन केल्यास पायलटचा परवाना निलंबित करण्यापासून ते ऑपरेटरचा परवाना कायमचा रद्द करण्यापर्यंतची तरतूद करण्यात आली आहे। डीजीसीएचा हा निर्णय भारतीय आकाशातील व्हीआयपी संस्कृती कमी करून सुरक्षा संस्कृतीला प्राधान्य देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। आता प्रभाव किंवा दबाव नव्हे तर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असं या सगळ्या अहवालात नमूद करण्यात आलंय। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।